नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग आज आपल्यासमोर हाऊ टू रिवाइज अ सब्जेक्ट इफेक्टिव्हली तसेच हाऊ टू स्ट्रेंथ अ सब्जेक्ट या टॉपिकबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये रिवाइज करणार आहोत. तसंच रिव्हिजन आणि सब्जेक्ट स्ट्रेंथनिंग करताना कुठल्या चुका आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत तर त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तर रिव्हिजन आणि स्ट्रेंथनिंग ऑफ सब्जेक्ट तर ह्या दोन गोष्टी काय इम्पॉर्टंट आहेत बिकॉज आपल्याला जेव्हा टेक्निकलचा आपण स्टडी करतो त्यावेळेस टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये आपल्याला टोटल 12 सब्जेक्ट्स हे एकाच टायमिंगला हँडल करायचे असतात. पण जेव्हा आपण पहिला सब्जेक्ट प्रिपेअर करतो आणि जेव्हा जो लास्टचा सब्जेक्ट असतो 12वा सब्जेक्ट तर त्यावेळी जेव्हा आपण पहिला सब्जेक्ट ज्या पोझिशनला आपण चांगल्याने प्रिपेअर केलेला असतो तो सब्जेक्ट जेव्हा 12वा सब्जेक्ट आपण प्रिपरेशन करत असतो त्या पोझिशनला येईपर्यंत त्या सब्जेक्टची पूर्ण स्ट्रेंथ म्हणजे त्या सब्जेक्टवरती तुमचा होल्ड हळूहळू सुटत चाललेला असतो. तर अशा कंडिशनमध्ये होल्ड टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी असते ती म्हणजे रिव्हिजन. आणि सब्जेक्ट स्ट्रेंथनिंग का करायची तर स्ट्रेंथनिंग याच्यासाठी करायची कारण जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो एखाद्या सब्जेक्टचा, सपोज तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा एक सब्जेक्ट मी एक्झाम्पल म्हणून घेते, तर त्या सब्जेक्टमध्ये तुमचे सगळेच पॉईंट काही वीक नसतात. काहींना SFD BFD अवघड जाते, काहींना थिन सिलेंडर थिक सिलेंडरमध्ये कन्फ्युजन होते, काहींना काही फॉर्म्युले असतात जे वारंवार आठवत नाहीत. तर अशा पोझिशनला आपल्या काही सब्जेक्टमध्ये 50% पोर्शन आपला स्ट्रॉंग असतो, काही सब्जेक्टमध्ये आपला 50% पोर्शन वीक असतो, किंवा काही सब्जेक्टमध्ये 80% पोर्शन आपला खूप स्ट्रॉंग झालेला असतो, 20% पोर्शन आपल्याला कमी स्ट्रॉंग असतो, किंवा त्या सब्जेक्टवरती त्या पोर्शनवरती आपल्याला काम करायचं असतं. तर अशा वेळी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला लागणारा टाइम, प्रत्येक सब्जेक्टला देण्यात येणारा जो तुमचा वेळ आहे अभ्यासाचा तो पूर्णपणे वेगळा होऊन जातो. सो तो सब्जेक्ट स्ट्रेंथ कसा करायचा म्हणजे तुमचा जो 50% पोर्शन जो स्ट्रॉंग आहे आणि 50% पोर्शन जो वीक आहे तो हा 50% असलेला वीक पोर्शन स्ट्रॉंग कडे कसं घेऊन जायचं तर याबद्दल मी बोलणार आहे. कारण हे इम्पॉर्टंट याच्यासाठी होतं बिकॉज आपण सर्व इंजिनियर आहेत, आपण 4 वर्ष इंजिनिअरिंग मध्ये घालवलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे जे सब्जेक्ट्स आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरीज ऑफ मशीन, हे आपण कधी ना कधी आपल्या इंजिनिअरिंग मध्ये किंवा काही मुलांनी डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाच्या वेळी सुद्धा आणि इंजिनिअरिंगच्या वेळी सुद्धा तुम्ही ते अभ्यास केलेले असतात. त्याच्यामुळं असं तुमच्यासाठी ते खूप नवीन नाहीये की तोच सिलेबस तुम्हाला आता इथे अभ्यास करायचा आहे. परंतु त्यावेळी आपण काय करायचो की आपण प्रिव्हियस इयर किंवा जे आपले टेकमॅक्सचे पुस्तक आहेत ते यूज करायचो, काही मुलं रेफरन्स बुक यूज करत असतील. परंतु त्यावेळेला जो अभ्यास करायची पद्धत आहे ती पूर्ण वेगळी होती आणि यावेळेला पूर्णपणे वेगळी आहे. त्यावेळेला आपण असणाऱ्या सब्जेक्ट्समध्ये जो आपल्याला चांगल्या प्रकारे येतो तोच आपण व्यवस्थित प्रिपेअर करून जायचो आणि पेपरला येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि आपल्याला जे येतं ह्या दोघांमध्ये आपण एक समतोल ठेवून आपण युनिव्हर्सिटीचे पेपर देत होतो. त्यामुळे तिकडं पासिंगचा क्रायटेरिया इझिली क्लिअर होत जायचा. परंतु कॉम्पिटेटिव्हचं प्रिपरेशन करताना तुम्हाला तुमचा वीक पोर्शन स्ट्रॉंग कडे नेणं खूप गरजेचं आहे. कारण जो तुमचा स्ट्रॉंग पोर्शन आहे तो 80% लोकांचा स्ट्रॉंग पोर्शन आहे आणि जे मुलं त्यांच्या वीक पोर्शन वरती काम करतात आणि पूर्णपणे सब्जेक्ट्स एक 90 to 95% एक स्ट्रॉंग पोझिशनला घेऊन जातात तर त्या मुलांचं सिलेक्शन होतं. कारण एक 50% मार्क्स हे सगळ्यांनाच येतात, जो पण मुलगा प्रॉपरली अभ्यास करतो त्याला टेक्निकल एक्झाम्स मध्ये 50% मार्क्स, 50 to 55% मार्क्स इझिली मिळून जातात. जो तुमचा आहे की जिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे त्याच्या पुढे जे काम करायचंय 20 to 30% जेणेकरून तुमचं शुअर शॉट तुम्हाला पोस्ट मिळणार आहे किंवा सिलेक्शन तुमचं होणार आहे, तो 30% ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की ज्यानं खूप चांगल्या प्रकारे रिव्हिजन केली आहे आणि ज्याचा वीक पोर्शन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्ट्रॉंग केलाय. तर ह्या दोन गोष्टी ज्याच्या स्ट्रॉंग आहेत त्याचं सिलेक्शन फायनली होऊन जातं. आणि इश्यू असा होतो की जेव्हा आपण फ्रेशर असतो तेव्हा ह्या गोष्टींकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. परंतु जसं अभ्यास करत जातो तसं या गोष्टीचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजत जातं. आता माझ्या प्रिपरेशन याच्यामध्ये सुद्धा मी भरपूर चुका केलेल्या आहेत, रिव्हिजन मध्ये म्हणा किंवा सब्जेक्ट स्ट्रेंथनिंग मध्ये म्हणा. कारण मोस्ट ऑफ आपण एक कम्फर्ट झोन मध्ये माणूस असतो जो कम्फर्ट झोन मध्ये खूप राहायचा प्रयत्न करतो की जर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल तर तुमचं कम्प्लीट लक्ष तुमचं स्ट्रॉंग असणाऱ्या पोर्शन कडे जाणार आणि तुम्ही वारंवार तुमचा स्ट्रॉंग असणारा पोर्शनच खूप वेळेच वाचणार. त्यामुळे तुम्ही कुठेतरी स्टक झाल्यासारखं तुम्हाला वाटणार किंवा तुमचा स्कोर आहे टेस्ट सिरीज मध्ये किंवा एक्झाम मध्ये तुमचा वाढणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पोर्शन कडे थोडंसं कमी लक्ष देऊन तुमचा वीक पोर्शन काय आहे
त्याकडे फोकस करणार तर त्या पॉइंटला तुमचे मार्क्स देखील वाढणार आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे खूप हाय होणार. सो ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आणि याच्यामध्ये जे चुका आहेत काय टाळायच्या आहेत किंवा कशा प्रकारे रिव्हिजन करायची तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूच. तर सगळ्यात पहिला रिव्हिजनचा टाईप म्हणजे पॅरलल रिव्हिजन. पॅरलल रिव्हिजन म्हणजे काय असतं की जेव्हा 12 सब्जेक्ट्स आहेत, सपोज तुम्ही कुठले 12 सब्जेक्ट प्रिपेअर करता, तुम्ही पहिला करणार, दुसरा करणार, तिसरा करणार, चौथा करणार, पाचवा करणार. आता तुम्ही 5 सब्जेक्ट प्रिपरेशन करणार. हे तुमचं ऍक्टिव्ह प्रिपरेशन वाले सब्जेक्ट आहेत आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये आता सपोज पहिला सब्जेक्ट तुमचा कंप्लीट झाला तर सेकंड सब्जेक्ट सुरू असताना तुमचे पहिल्या सब्जेक्टचे वीक एरियाज किंवा पहिल्या सब्जेक्ट वरती तुमची एक रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. किंवा जेव्हा थर्ड सब्जेक्ट तुम्ही करणार तेव्हा तुमचा सेकंड सब्जेक्टची रिव्हिजन प्लस फर्स्ट सब्जेक्टचे काही पॉइंट्स जे तुमचे इथे तुम्हाला लक्षात राहत नाही किंवा काही की फॉर्म्युले की ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन येतं ते पॉइंट तुम्ही इथं पाहिले पाहिजे. त्यानंतर चौथा सब्जेक्ट प्रिपेअर करताना पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, मग याच्यामध्ये तिसऱ्या सब्जेक्ट खूप चांगल्याने रिव्हिजन आणि पहिल्या तीन सब्जेक्टचं पहिल्या 3 सब्जेक्टची एक रॅन्डम रिव्हिजन म्हणजे त्याच्यामध्ये असणारे छोटे छोटे की कॉन्सेप्ट ते नुसतं ओव्हरलुक करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा सब्जेक्ट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार तेव्हा पहिल्या 3 सब्जेक्टचं ओव्हरलुक आणि चौथ्या सब्जेक्टचं चांगल्याने रिव्हिजन किंवा त्याच्या वीक पॉइंट वरती काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. अशा प्रकारे पॅरलली तुमचे एका साईडला सब्जेक्ट सुद्धा प्रिपेरेशन असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या साईडला तुमची ही रिव्हिजनची जी सायकल आहे ती चालू असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे तुमच्या 12वा सब्जेक्ट सुरू असताना तुमच्या पहिल्या 2 सब्जेक्ट बद्दल तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार नाही किंवा तुम्हाला असं वाटणार नाही की तुमचा पहिल्या सब्जेक्ट वरती किंवा पहिल्या 2-3 सब्जेक्ट वरती होल्ड सुटत चाललाय. आता रिव्हिजनचा दुसरा पॉइंट म्हणजे सायक्लिक रिव्हिजन. सायक्लिक रिव्हिजन केव्हा करायची? जेव्हा तुमचा सिलेबस पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता 12चे 12 सब्जेक्ट तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर केले, त्याचे एमसीक्यू सोडवलेत आणि तुम्हाला त्याच्यावर आणि त्याची शॉर्ट नोट्स बनवलेत, तर अशा पॉइंटला तुम्ही सायक्लिक रिव्हिजन करू शकता. सायक्लिक रिव्हिजन कशी करायची? सपोज आता एक सब्जेक्ट आहे, आपले 12 सब्जेक्ट आहे. हा, आता याला इथे मी सॉम सब्जेक्ट कन्सिडर करते, सेकंड सब्जेक्ट मी टॉम कन्सिडर करते, तिसरा मी FM कन्सिडर करते, चौथा मी RAC कन्सिडर करते. आता सायक्लिक रिव्हिजन करायची म्हणजे सपोज सॉम मी आज केलाय प्रिपेअर, डे 1 ला मी सॉम केलाय, हे डे 2, हे डे 3 किंवा तुम्हाला सॉमला 2 दिवस लागत असतील तर 2 दिवस तुम्ही सॉम साठी दिले, 2 दिवस टॉम साठी दिले, 2 दिवस FM साठी दिले, 2 दिवस RAC साठी दिले, तर एका सर्टन दिवसानंतर तुमचा पुन्हा प्रिपरेशन साठी सॉम आला पाहिजे. म्हणजे आता डे 1 म्हणजे सपोज इथं मंडेला जर तुम्ही सॉम केलाय तर एक कंप्लीट वीक झाल्यानंतर तुमचा एक 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी तुमचा सॉम पुन्हा प्रिपरेशन साठी आला पाहिजे. ही जी रिव्हिजन आहे हिला आपण सायक्लिक रिव्हिजन म्हणतो की एका विशिष्ट सायकल नंतर किंवा 4-5 दिवसानंतर तुमचा सॉम पुन्हा तुम्ही रिव्हिजनला घेता. आणि रिव्हिजन करायची अशा आता ह्या टायमिंगला रिव्हिजन करायची म्हणजे काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पॅरलल रिव्हिजन मध्ये इथं तुम्ही जेव्हा याचे वीक पॉइंट तुम्ही स्ट्रेंथ करत होते पहिल्या याचे, दुसरा सब्जेक्ट करताना पहिल्या सब्जेक्टचे जे तुम्ही वीक पॉइंट कडे लक्ष देत होते, तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरलल रिव्हिजन करताना जेव्हा तुम्ही सॉम घेणार किंवा कुठलाही एक सब्जेक्ट घेणार तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचा वीक एरिया तुम्ही स्ट्रॉंग करण्याकडे लक्ष देणार. त्याच्यानंतर तुमचा जो स्ट्रॉंग पोर्शन आहे तर तो तुम्ही चांगल्याने रिवाइज करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ओव्हरऑल सब्जेक्टची पुन्हा एकदा रिव्हिजन करणार. म्हणजे कसं की तुमचा एक सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट प्रिपरेशन करताना एकदा तो होईल, त्याच्यानंतर पॅरलल रिव्हिजन मध्ये त्याचा वीक एरिया पुन्हा तुम्ही स्ट्रेंथनिंग करणार आणि त्याच्यानंतर सायक्लिक रिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्ही त्या वीक एरियावरती काम करणार. म्हणजे कसं की तुमच्या त्या सब्जेक्टचा जशी तशी तुमची रीडिंग वाढेल तसा तसा तुमचा जो वीक एरिया आहे तो कमी कमी होत जाईल आणि तुमचा सब्जेक्ट हा वीक पासून स्ट्रॉंग कडे जाण्याची सुरुवात होईल. अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन ची सायकल तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आणखीन एक टाईप आहे रिव्हिजनचा, तो टाईप म्हणजे रॅन्डम रिव्हिजन. आता रॅन्डम रिव्हिजन कशाला म्हणायचं? आता रॅन्डम रिव्हिजन म्हणजे ही रिव्हिजनला आपण असं काही टाइम टेबल देत नाही किंवा असं पर्टिक्युलर 7 दिवसानंतर तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा 8 दिवसानंतर तो सब्जेक्ट तुम्ही वाचला पाहिजे असंही नाही. सपोज आता तुम्ही 12 सब्जेक्ट आहेत तुमच्याकडे, तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा सब्जेक्ट केला, चौथा केला, 5वा केला, 7व्या 8व्या सब्जेक्टच्या वेळेस तुम्हाला असं जाणवलं, एका पॉइंटला तुम्हाला क्लिक झालं की नाही माझा तिसरा सब्जेक्ट मधला हा पॉइंट माझा वीक राहिलाय, तर तुम्ही त्या पोझिशनला काय करणार? दिवसभराच्या याच्यामधून 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासाचा टाइम काढणार, तो वीक पोर्शन इथं वाचून काढणार
किंवा एखाद्या वेळेस कसं होतं की 10वा सब्जेक्ट चालू आहे, तुम्हाला असं जाणवतं अरे खूप दिवस झालं मी माझा पहिला सब्जेक्ट बघितलाच नाही, किंवा ह्या सगळ्या सब्जेक्ट पैकी कुठला तरी एक पॉईंट असा असतो की तुम्हाला त्याच्याबद्दल टेन्शन असतं की तो सब्जेक्ट मी पाहिलाच नाही. तर त्या पोझिशनला अशी रॅन्डम रिव्हिजन तुम्ही करू शकता. आणि ही रॅन्डम रिव्हिजन केव्हा करायची की जेव्हा एक अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक असं वाटतं, म्हणजे तुमचे 10 सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला, किंवा तुम्ही सायक्लिक रिव्हिजन करताना जेव्हा तुम्ही विशिष्ट सायकलमध्ये सॉम FM प्रिपेअर करताय त्यावेळेस एका पॉइंटला तुम्हाला असं जाणवतं की तुमची ती एक सब्जेक्ट आहे किंवा एक असा पोझिशन आहे की तो आपल्याला विसरतोय, किंवा त्या सब्जेक्ट मधले काही जे की फॉर्म्युले आहेत की ते विसर पडतोय, किंवा तुम्हाला टेन्शन येतंय की नाही आता हा सब्जेक्ट मला आठवत नाहीये, किंवा तुम्हाला खूप टेन्शन आलं की एखाद्या सब्जेक्ट मध्ये किंवा माझी रिव्हिजन बाकी राहिली आहे, किंवा तुम्हाला एका पॉइंटला असं वाटतं की तो काहीतरी विसरल्यासारखं वाटते, किंवा तुम्हाला रेस्टलेस फील होतंय की मागचे सब्जेक्ट मला नीट आठवतील का, पेपरला गेल्यानंतर मला प्रॉपर सगळं होईल का. तर त्या पोझिशनला पटकन नोटबुक काढायची, किंवा तुम्ही जे शॉर्ट नोट्स बनवता आफ्टर तुमचं सब्जेक्ट प्रिपेअर झाल्यानंतर, तर पटकन त्याच्या शॉर्ट नोट्स वाचून घ्यायच्या आणि रॅन्डम रिव्हिजन कंप्लीट करायची. रॅन्डम रिव्हिजनसाठी असं काही टाइम टेबल वगैरे तुम्ही फॉलो नाही करायचं. रॅन्डम रिव्हिजन ही रॅन्डमच झाली पाहिजे. म्हणजे असं दिवसभरातून तुम्हाला एका पोझिशनला असं वाटलं की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की यार मला ते RACचा तो जो फॉर्म्युला आहे COPचा तो आठवत नाहीये, तर त्या पोझिशनला पटकन शॉर्ट नोट्स उघडल्या, पाहिलं, आणि रॅन्डम रिव्हिजन ही 2 मिनिटाची असू शकते, 3 मिनिटाची असू शकते, 10 मिनिटं 15 मिनिटं तुमच्या मनावरती डिपेंड करतं की तुम्हाला काय आठवत नाहीये आणि तुम्हाला त्या पोझिशनला काय क्लिक होते. तर रॅन्डम रिव्हिजन अशा प्रकारे करायची. आता ही बघा केव्हा करायची की व्हेन यू फील यू फॉरगेट द सब्जेक्ट. तुम्ही सब्जेक्ट तर फॉरगेट करत नाही फॉर शुअर. आपली इंजिनिअरिंग झालेली आहे, आपल्याला वाचलं जरी नाही तरी एक 20 to 30% पोर्शन आपल्याला आठवतच असतो. प्रिपरेशन केल्यानंतर त्याच प्रमाण 50 to 60% होतं. तर एक 30 to 40% पोर्शन असा असतो की जो क्रिटिकल असतो, जो आपल्याला आठवत नाही किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन्स पडतात आणि तिथे आपले मार्क्स जातात. तर अशा पोझिशनला जो उरलेले 30-40 जे पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेटेड वाटते किंवा खूप दिवस झाले त्याच्यावरती वाचलं नाहीये, त्या पोझिशनला तुम्ही रॅन्डम रिव्हिजन करू शकता. आता हाऊ टू स्ट्रॉंग अ सब्जेक्ट, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, व्हेन कॅन यू से युअर सब्जेक्ट इज स्ट्रॉंग. हा क्वेश्चन मला माझ्या प्रिपरेशन झोन मध्ये खूप खूप वेळ पडायचा की मी जो अभ्यास करतेय किंवा माझ्या ज्या याच्यामध्ये 12 सब्जेक्ट आहेत तर याच्यापैकी माझा सॉम स्ट्रॉंग आहे का, खरंच तो सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग झालाय का, फक्त मलाच वाटते की माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे. कारण तुमचा युनिव्हर्सिटीला सब्जेक्ट स्ट्रॉंग असणं आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये त्या सब्जेक्ट मध्ये होल्ड असणं ही खूप डिफरंट गोष्ट आहे. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहायचे असतात, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन माहित असतात, तेच क्वेश्चन रिपीट मोडमध्ये पडत असतात. परंतु कॉम्पिटेटिव्ह मध्ये तसं नाहीये. कॉम्पिटेटिव्ह मध्ये गोष्ट अशी आहे की ज्याचा सब्जेक्ट वरती होल्ड आहे आणि ज्याचे MCQ खूप करेक्टली सॉल्व्ह होत आहेत, तर त्याला त्याचं सिलेक्शन आहे. ओव्हरऑल आपल्याला करायचं काय की आपल्याला एक सर्टन लेवल पर्यंत कुठल्याही एक्झामची तयारी करायची आहे. म्हणजे जर 200 मार्काचा पेपर असेल तर आपल्याला एक टार्गेट असतं स्वतःचं आपलं, की सपोज मी ठरवलं मला 175 मार्क्स पाडायचे. आता हे 175 मार्क्स पर्यंत आपल्याला न्यायचे, तर हे 175 मार्क्स आपल्याला कोण कोण देणार आहे, तर आपले हे जे आपण सब्जेक्ट प्रिपेअर करतो, सॉम झालं, FM झालं, ह्या प्रत्येक सब्जेक्टला काहीतरी वेटेज असणार आहे. तर सपोज सॉमला 20 मार्क्सचं वेटेज आहे, तर 20 पैकी मला 18 पडत असतील किंवा मला 19 पडत असतील, तर तशा कंडिशनला तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा तो सॉम आहे तो तुमचा स्ट्रॉंग झालेला आहे. उगाच फक्त माझी खूप वेळेस थेरी वाचून झाली आहे किंवा माझे शॉर्ट नोट्स माझे एकदम तोंडपाठ झाले किंवा माझे खूप MCQ सॉल्व्ह करून झालेत म्हणजे माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग झालाय, असं नाही. तुमचे त्या सब्जेक्ट वरती होल्ड असणं गरजेचं आहे. तुमचं MCQ प्रॅक्टिस त्याच्याबद्दल एकदम परफेक्ट असणं गरजेचं आहे. किंवा तो सब्जेक्ट समोर आल्यानंतर त्याचे काही पॉइंट्स असतील किंवा विशिष्ट काही जे टॉपिक्स असतील त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. तर अशा पोझिशनला जेव्हा तुमचा सब्जेक्ट जातो तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा सब्जेक्ट हा स्ट्रॉंग झालाय किंवा त्या सब्जेक्ट वरती तुमचं होल्ड आलेलं आहे. आता स्ट्रेंथ कसा करायचा, प्रॅक्टिस करायची त्या सब्जेक्टची रिपिटेटिव्ह बेसिस वरती. प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायची, आता सपोज एखाद्या मुलाला सपोज RAC वीक जातोय, त्याला बाकी सगळे सब्जेक्ट खूप चांगलेत, तर तो काय करणार की ह्याच RAC साठी तो काय असा म्हणजे 4-5 दिवस फक्त RACच करत बसणार का. कारण हे बघा कॉम्पिटेटिव्ह मध्ये टाइम मॅनेजमेंट आणि तुमचं जे प्लॅनिंग आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट बिकॉज तुमचा IC इंजिन वीक आहे किंवा जस्ट बिकॉज तुमचा RAC वीक आहे, तुम्ही त्याच्यासाठी महिना 4-5 दिवस किंवा पूर्ण वेळ तुम्ही RACच करत बसले आणि मी बघतोच आता की RAC माझा कसा कम्प्लीट होत नाही, मी मास्टर कीच त्याच्यामध्ये घेतो. हे जर तुम्ही इगोवरती गोष्टी घेतल्या ना तर टाइम खूप जाणार आणि
त्या RACच्या नादामध्ये तुमचे उरलेल्या बाकी सब्जेक्टची रिव्हिजन कमी प्रमाणात होणार आणि त्याचा लॉस तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार. सो असं करायचं नाही. तुमची रिव्हिजनची सायकल आहे, जी सायक्लिक आहे, पॅरलल आहे किंवा तुमची जी रॅन्डम रिव्हिजन ती तशीच चालू ठेवायची. पण त्यामध्ये दिवसातून 2 तास 3 तास रिव्हिजन चालू असताना वीक सब्जेक्टला द्यायचं, की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर थेरी खूप चांगल्याने वाचायची. त्याच्यानंतर तुम्ही MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे, की हा पोर्शन माझा स्ट्रॉंग. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्समध्ये पण माझा स्ट्रॉंग पोर्शन, वीक पोर्शन अशी 2 सॅग्रिगेट करून शॉर्ट नोट्स बनवा. जस्ट बिकॉज शॉर्ट नोट्स बनवायचे म्हणून पहिल्या पानापासून दुसऱ्या शेवटच्या पानापर्यंत जे जे इम्पॉर्टंट आहे ते मी लिहून काढणार म्हणजे शॉर्ट नोट्स बनवणार नाही. आणि ते तुम्हाला कामी येणार नाही. कारण एक्झामचं प्रिपरेशन करताना तुमच्या डोक्यासमोर एक क्लिअर आयडिया पाहिजे, की दिस इज माय स्ट्रॉंग, दिस इज माय वीक पॉईंट, आय हॅव टू वर्क ऑन दिस. आणि हे पोर्शन मी वीक स्ट्रॉंग करत जाणार, माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग होणार आणि माझं सिलेक्शन होणार. इतक्या क्लिअर तुमच्या गोष्टी पाहिजे. सो त्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करायचं, खूप MCQ सॉल्व्ह करायचे त्याच्यावरती, MCQचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं, वीक पोर्शन स्ट्रॉंगकडं न्यायचा प्रयत्न करायचा, वीक पोर्शन रिपिटेटिव्ह मोडमध्ये वाचायचा. एक वीक पोर्शनचं तुमचं सेपरेट टाइम टेबल असलं पाहिजे तुमच्या याच्यामध्ये, की आता माझे सगळे सब्जेक्ट तयार झालेले आहेत. आता मग सॉममध्ये माझा हा वीक पोर्शन आहे, टॉममध्ये वेगळं मी सॉमची रिव्हिजन करणार, टॉमची रिव्हिजन करणार, प्लस त्यांची रिव्हिजन करता करता एका सेक्शनमध्ये मी सॉमचे हे वीक पॉईंट पुन्हा अभ्यास करणार. हे जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुमचं प्रिपरेशन खऱ्या अर्थाने एकदम चांगल्या पद्धतीने चाललं असं म्हणता येईल. कारण नुसतंच प्रिपरेशन करणं म्हणजे मार्क मिळतात असं नाही. ह्या ज्या चुका आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तर ह्याच फरक डिफाईन करतात किंवा ह्याच गोष्टी खूप लार्ज अमाऊंटमध्ये डिफरन्स क्रिएट करतात. आता स्टेप टू फॉलो टू स्ट्रेंथनिंग युअर सब्जेक्ट. आता ह्या स्टेप मी माझ्या वेळेस ज्या मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत त्याच मी शेअर करते. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला लागू पडलेल्या आहेत. गरजेचं नाही की ह्या अशा सेम टू सेम गोष्टी या तुम्हालाही लागू पडतील किंवा तुमचेही सब्जेक्ट वीक स्ट्रॉंग होतील. परंतु मी तुम्हाला एक वे दाखवते की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. याच्यामध्ये थोड्या अधिक प्रमाणात तुम्ही स्वतः मॉडिफिकेशन पण करू शकता किंवा तुमच्या काही ऑलरेडी तुमचे प्लॅन्स असतील तर त्याच्यावर स्टिक आणि त्याचं तुम्हाला चांगल्या प्रकारे आउटपुट मिळत असेल तर तुम्ही प्लीज त्याच्यावर स्टिक राहा. फक्त ब्लाइंडली फॉलो करू नका. करून ज्या मुलांना माहिती नाहीये किंवा ज्या मुलांना प्रश्न पडला की स्ट्रेंथनिंग कशी करायची बाबा, तर त्यांनी हे फॉलो करून बघितलं पाहिजे. फॉलो करून बघा. तुम्हाला जर रिझल्ट मिळाला तर त्या गोष्टी कंटिन्यू करा. ब्लाइंडली गोष्टी फॉलो करू नका. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की रीड सब्जेक्ट केअरफुली. म्हणजे जो आपला वीक सब्जेक्ट आहे तो प्रॉपरली रीड करायचा. त्याच्यानंतर सॅग्रिगेट करायचं स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट. हे केव्हा करायचं सॅग्रिगेट? सब्जेक्ट प्रॉपरली रीड करायचा. त्याच्यानंतर त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला काय आठवतंय काय नाही आठवते किंवा काही गोष्टींना खूप वेळेस असंही नाही की सगळंच वीक असतं. काही गोष्टी अशा असतात की जे रिपीट मोडमध्ये वाचल्या की ते तुमच्या स्ट्रॉंग होऊन जातात. तर मग असं पण तुम्ही एक हे सॅग्रिगेट करा तुमच्या विषयाला की हे 3 वेळेस वाचलं किंवा हे रिपीट मोडमध्ये मी वाचलं तर माझं हे सब्जेक्ट स्ट्रॉंग होतील. त्याच्यानंतर काय करायचं, डेडिकेटेड टाइम द्यायचा आहे प्रत्येक वीकमध्ये एक सेक्शनला. आता हा टाइम तुम्ही 7 दिवसामध्ये 1 दिवस सुद्धा वीक सेक्शनला देऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा तुमची रिव्हिजन चालू असताना पॅरलली 2 किंवा 3 तास तुम्ही वीक सेक्शनला देऊ शकता. अँड ॲड दिस वीक पॉईंट टू रॅन्डम रिव्हिजन सेशन्स. आता रॅन्डम रिव्हिजन सेशनमध्ये आपण काय करतो की जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करता, एक सब्जेक्ट तुम्ही रीड करता, त्याच्या रिलेटेड MCQ सॉल्व्ह करता आणि त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट नोट्स बनवत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे वीक सेक्शन्स आहेत ते तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये ॲड करून तुम्ही रॅन्डम रिव्हिजन करू शकता. रॅन्डम रिव्हिजन म्हणजे ती खूप रॅन्डम असली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला कसं की पटकन एक क्विक की हे वीक पॉईंट होते स्ट्रॉंग झाले आणि आफ्टर डुईंग ऑल दिस तुम्हाला एक चेकलिस्ट बनवायची की हे माझे वीक पॉईंट होते आणि आता हे अशा प्रकारे स्ट्रॉंग झालेले आहेत. सो चेकलिस्ट बनवून तुम्ही वॉच ठेवू शकता. आता हाऊ टू चेक. आता तुम्ही एवढं सगळं केलं परंतु तुम्हाला चेक कसं करायचं की माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग झालाय किंवा माझ्या सब्जेक्टमध्ये स्ट्रेंथनिंग आली की नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज. प्रॉपरली टेस्ट सिरीज सोडवायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रॉंग आणि वीक एरिया तुम्हाला तिथे सॅग्रिगेट करायचं आहे आणि तुम्हाला स्ट्रॉंग आणि वीक एरियामध्ये नेमकं तुमचं चुकतंय काय ते पाहायचे. आणि टेस्ट सिरीज सोडवताना तुम्ही प्रत्येक टेस्टमध्ये एक नवीन मिस्टेक करा, परंतु सेम मिस्टेक तुम्ही पुन्हा रिपीट करू नका. जर तुमची टेस्ट सिरीजमध्ये जर सेम मिस्टेक वारंवार होत असेल तर तुम्ही
तुम्ही काहीतरी चूक करताय किंवा तुमचं माइंड तेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी टेस्ट सोडवताना किंवा पेपर सोडवताना नाहीये, त्याचं इंडिकेशन असतं. सो स्ट्रॉंग एरिया आणि एक माइंड ठेवा की हा माझा वीक पॉईंट आहे, हा स्ट्रॉंग पॉईंट आहे. म्हणजे स्ट्रॉंग पॉईंटचे क्वेश्चन्स माझे चुकलेच नाही पाहिजे, तर या माइंडसेटनी टेस्ट सिरीज द्या. तर अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट पाहू शकता की तुमचा कुठे वीक लॅक करतोय किंवा कुठला सब्जेक्ट तुमचा पुढे जातोय. त्याच्यानंतर सी व्हेर यू लॅकिंग, हेच की वीक पॉईंट पाहायचा, तुमचे स्कोर कुठे कमी होतंय, तुम्ही कुठं लॅक करताय ते पाहायचं. आणि आणखी काय बघायचं, तुमची प्रत्येक टेस्टला तुम्ही इम्प्रूव्ह होताय की नाही, किंवा वीक सेक्शन केल्यानंतर तुमचे टेस्ट सिरीजमध्ये त्या वीक सेक्शन मधले मार्क्स जात आहेत की नाही, किंवा तुमचा स्कोर हा वीक सेक्शनमुळे तर कमी येत नाहीये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या टेस्ट सिरीजमधून, आणि सगळं व्यवस्थित चालत असाल म्हणजे तुम्ही टेस्ट देत असाल, तुमच्या स्ट्रॉंग एरियावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडत आहेत, वीक एरियावरती तुम्ही काम करतायत, ठीक आहे या टेस्टला तुम्हाला वीक एरियाला कमी मार्क पडले, परंतु येणाऱ्या काही टेस्टमध्ये तुमचा स्कोर वाढतोय आणि तुम्ही वीक एरियामध्ये पण काम करतायत, तर असं जेव्हा व्यवस्थित होत असेल, तर तेव्हा तुम्ही असं मानू शकता की तुम्ही एक चांगल्या प्रिपरेशनमध्ये चाललेले आहेत, किंवा तुमचं जे प्रिपरेशनची जी सायकल आहे ती तुमची एकदम व्यवस्थित चाललेली आहे. तर ह्या सेशनमध्ये हे आपण रिव्हिजन आणि स्ट्रेंथनिंग सब्जेक्ट बद्दल इतक्या सगळ्या माहिती घेतली. तर जो सेशनचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या प्रिपरेशनमध्ये होईल अशी मी आशा करते. तसेच तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. मी नक्कीच त्याच्यावरती माझे व्ह्यू पॉईंट मांडण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुमचे डाऊट हे सॉल्व्ह करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न नेहमीच असेल. सो तुम्हाला जर आमचे सेशन आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सेशनसाठी. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. धन्यवाद.